नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्वांना दिवाळीच्या आणि विशेषतः धनोत्रयोदशीच्या म्हणजेच धनतेरसच्या खूप 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 शुभेच्छा. धनत्रयोदशी दिवाळीचा हा दुसरा दिवस केवळ सोन्या चांदीच्या खरेदीपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या धनाचा म्हणजेच आरोग्याचा उत्सव आहे. आपले शरीर जर निरोगी आणि ठणठणीत असेल तरच आपण कठोर परिश्रम करू धन कमवू शकू. म्हणूनच या दिवशी केवळ लक्ष्मीची नाही तर आरोग्याचे आणि आयुर्वेदाचे प्रणेते भगवान धन्वंतरी यांची विधिवत पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले संपूर्ण वर्ष निरोगी आणि समृद्धीने भरलेले जावे यासाठी हा दिवस कसा साजरा करायचा आणि पूजा कशी मांडायची हे सविस्तर आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर या दिवशी सकाळची तयारी आणि शुभ संकल्प हा कशा प्रकारे करायचा आहे जाणून घेऊया. मित्रांनो, सण साजरा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करा. विशेषतः मुख्य दरवाजा चकाचक पुसून घ्या आणि घराबाहेर छोटी का होईना पण सुंदर अशी रांगोळी काढा. रांगोळी काढताना शुभ चिन्ह म्हणजेच उदाहरणार्थ स्वस्तिक, शुभ लाभ वापरल्यास अधिक शुभ मानले जाते. आता पूजा मांडणीसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ, शुभ्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरा. पूजेच्या ठिकाणी थोडे गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध करा. कपाळाला हळद, कुंकू, टिळा लावून दिवा अगरबत्ती लावून पूजेला प्रारंभ करा. पूजेचा आरंभ आचमन विधीने करावा. उजव्या हातात पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे 3 वेळा म्हणून ते पाणी प्राशन करा. त्यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः म्हणून ताम्हणात पाणी सोडून द्या. यानंतर महत्त्वाचा विधी म्हणजे संकल्प. मित्रांनो, हातात हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल घेऊन मनोभावे प्रार्थना करा. आपला संकल्प स्पष्ट करावा की मी म्हणजे आपले नाव, गोत्र, आपल्या कुटुंबातील शारीरिक, वाचिक, मानसिक दारिद्र्याचे निवारण होऊन आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे आणि प्राप्त झालेली लक्ष्मी चिरकाल घरात टिकावी तसेच घरात क्लेश, कलह निवारण होऊन एकजूट राहावी यासाठी ही धनत्रयोदशीची पूजा यथाशक्ती करत आहे असा संकल्प करून ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडून द्यायचे आहे. हे संकल्पयुक्त पाणी तुळशी सोडून इतर झाडांना अर्पण करावे. तर धनत्रयोदशीची पूजा मांडणी आणि मुख्य देवतांची स्थापना कशा प्रकारे करायची आहे जाणून घेऊया. तर मित्रांनो, पूजेच्या ठिकाणी आपल्या डाव्या हाताला कलश स्थापना करा. अक्षतांवर तांब्याचा कलश ठेवा. कलशात पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी आणि 1 रुपयाचे नाणे घाला. त्यावर 5 किंवा 7 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवून शेंडावरच्या दिशेने असलेला नारळ स्थापित करा. कलशाला हळद, कुंकू, फूल अर्पण करून नमस्कार करा. यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करावी. गणपती बाप्पांना विड्याच्या पानांवर अक्षता ठेवून स्थापित करा. त्यांना 11 वेळा ओम गण गणपते नमः चा जप करत पाण्याने अभिषेक करा. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा आणि जास्वंदाचे फूल नक्की अर्पण करा. नैवेद्यासाठी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यांच्याच बाजूला माता लक्ष्मीची स्थापना करा. लक्ष्मी मातेला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत दूध आणि पाण्याने अभिषेक करा. स्वच्छ पुसून त्यांना विड्याच्या पानांवर स्थापित करून हळद, कुंकू आणि फूल अर्पण करा. आणि आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान धन्वंतरींची पूजा. त्यांचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करून त्यांना हळद, कुंकू आणि फूल अर्पण करा. धन्वंतरी हे विष्णूंचे अवतार असल्याने त्यांना तुळशीचे पान अवश्य अर्पण करा. मित्रांनो, आरोग्यकारक वस्तूंचे पूजन आणि विशेष नैवेद्य कोणता दाखवायचा आहे जाणून घेऊया. तर धन्वंतरी भगवानांच्या पूजेत या दिवशी धणे आणि गुळाचा नैवेद्य अत्यंत महत्त्वाचा आहे. या नैवेद्याशिवाय धनत्रयोदशीची पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून
धणे आणि गूळ एकत्र करून नैवेद्य अर्पण करा. तसेच फळांचा नैवेद्यही दाखवावा. यासोबतच आपल्या आरोग्याला लाभ देणाऱ्या वस्तूंची पूजा करा. जसे की यामध्ये आहेत मसाल्याचे पदार्थ म्हणजेच लवंग, मिरी, वेलदोडे, ज्येष्ठमध, हळकुंड, दालचिनी. सुकामेवामध्ये आहेत काजू, बदाम, अंजीर, खजूर, बेदाणे. धान्यापैकी आहेत 5 किंवा 7 कोणत्याही प्रकारची धान्ये तुम्ही ठेवू शकतात. औषधी वनस्पतींपैकी तुम्हाला आले म्हणजेच आल्याचा तुकडा किंवा कोरफड किंवा कडुलिंबाचा पाला किंवा तुळस, पुदिना, कढीपत्ता या अशा वस्तूंची पूजा करायची आहे. या प्रत्येक वस्तूला हळद, कुंकू आणि फुलं अर्पण करून नमस्कार करा. हे सगळे आपल्या आरोग्याचे प्रतीक आहे, म्हणून त्यांना आदराने पूजन करणे आवश्यक आहे. जर आपल्या घरात धन म्हणजे सोनं, चांदी, पैसे पूजण्याची पद्धत आहे तर ते सुद्धा तुम्ही या पूजेत ठेवून त्यांचे हळद, कुंकू, अक्षदांनी पूजन करू शकतात. मित्रांनो, पूजा पूर्ण झाल्यावर गणपती, लक्ष्मी माता आणि विष्णू किंवा धन्वंतरी भगवानांची आरती करावी. घरातील सगळ्यांनी हात जोडून भक्तिभावाने यात सहभागी व्हावे. धन्वंतरी भगवानांना, हे धन्वंतरी देवा, तू माझ्या घरातील सर्वांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करा. मित्रांनो, संध्याकाळी पूजा झाल्यावर आपण काही विशेष सेवा करू शकतो. यामध्ये श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा रक्षास्तोत्र, रामरक्षास्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय, कालभैरवाष्टक आणि महामृत्युंजय मंत्राची 1 माळ तसेच धन्वंतरी मंत्राचा जप करावा. या दिवशी 13 कणकेचे दिवे म्हणजे गव्हाच्या पिठात हळद घालून बनवलेले 13 कणकेचे दिवे, त्यात मोहरीचे तेल टाकून 2 वाती एकत्र करून लावावेत. हे दिवे गणपती, कुलदेवी, लक्ष्मी, धन्वंतरी, कुबेर, तुळशी माता, गोमाता, यमदेव, अग्निदेवता आणि पितरांचे प्रतीक मानले जातात. हे दिवे पूजेच्या ठिकाणी आणि घरातील वेगवेगळ्या ठिकाणी जसे की गॅसजवळ, पिण्याचे पाणी ठेवलेल्या ठिकाणी, खिडकी, तुळशीजवळ आणि विशेषतः घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून लावावे. मित्रांनो, याच दिवशी आपण अजून एक गोष्ट करतो, ती म्हणजे यमदीपदान. यमदीपदान म्हणजे हा या दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा विधी आहे. घराबाहेर मुख्य दरवाजाजवळ 1 कणकेचा किंवा मातीचा दिवा घ्या. त्यात तेल घालून 2 वाती एकत्र करून दक्षिणेकडे ज्योत करून म्हणजेच दक्षिणेकडे वात करून लावा. यमदीपदान केवळ याच दिवशी केले जाते. यमदेवांना प्रार्थना करण्यासाठी हा प्रभावी मंत्र आहे. तो मंत्र कोणता आहे तर पुढील प्रमाणे: मृत्युनामं दंडपाश कालेशामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. हा जो यमदेवांना प्रार्थना करण्यासाठी हा प्रभावी मंत्र आहे, तो तुम्हाला बाहेर, दरवाजाच्या बाहेर जिथे आपण कणकेचा दिवा लावणार आहे, दक्षिणेकडे तोंड करून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या विधीतून आपण यमदेवांना प्रार्थना करतो की, हे यमदेवा, दिव्याप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. या दिव्याचा स्वीकार करा आणि आमच्या घरातील कोणालाही अपमृत्यू, अपघात, नैसर्गिक नसलेले मृत्यू येऊ देऊ नका. अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा हा विधी आपल्या कुटुंबाचे संरक्षण करतो. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी म्हणजे छोटी दिवाळीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर पूजेचे विसर्जन करावे. यालाच उत्तर पूजा म्हणतात. पूजेच्या ठिकाणी दिवा लावून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. सर्व देवांना हात जोडून कळकळीची प्रार्थना करा. हे देवा, मी साध्या भोळ्या मनाने ही पूजा केली आहे. काही चूक झाली असल्यास मला क्षमा असावी. या दिवशी मित्रांनो, धने आणि गुळाचा नैवेद्य आणि फळे कुटुंबातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी. गणपती, लक्ष्मीची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवावी. तर धन्वंतरी भगवानांचा फोटो व्यवस्थित पॅक करून पुढील वर्षासाठी जतन करून ठेवा. कलशातील पाणी तुळशीला सोडून इतर झाडांना अर्पण करायचं आहे. पूजेत ठेवलेल्या लवंग, वेलदोडे आणि इतर औषधी वनस्पती वर्षभर घरात ठेवाव्या.
किंवा वापरता येतील. पैसे तिजोरीत परत ठेवून द्यावेत. मित्रांनो, या दिवशी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. विशेषतः किन्नर म्हणजे जे तृतीयपंथी लोक आहेत यांना दान अवश्य करावे. त्यांनी परत दिलेला 1 रुपयाचा शिक्का अत्यंत शुभ मानला जातो. तो शिक्का कधीही खर्च न करता तिजोरीत किंवा देव्हाऱ्यात ठेवावा. यामुळे घरात पैसा टिकून राहतो. शेवटी काय तर सणासुदीच्या काळात घरात आनंदी वातावरण आणि एकोपा ठेवा. घरात वादविवाद होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घ्या. अशा प्रकारे अगदी साध्या आणि विधिवत पद्धतीने धनत्रयोदशीची पूजा करून आपण आरोग्य आणि समृद्धीला आपल्या घरी कायमचे आमंत्रित करू शकता. ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा करते आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.